बघा आता पुढील प्रश्न काय विचारला आहे बघा. 20 ग्रॅम लवंगाची एक पिशवी याप्रमाणे 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम वजनाच्या लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय केले रे, वजन दिले. किती दिले? 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम. काय दिले रे, जे काही वजन आहे ते काय दिले, 1 किलोग्रॅम आणि 240 ग्रॅम. आता हे जर रूपांतर मी काय केलं रे, पूर्णतः ग्रॅममध्ये केलं तर ते काय येणार आहे, 1240 ग्रॅम. काय येणार आहे, 1240 ग्रॅम. आता आपल्याला काय करायचं आहे, 20 ग्रॅम लवंगाची एक पिशवी. तर मला काय करावं लागेल, 1240ला 20नं काय करावं लागेल रे, भाग द्यावा लागेल. चला मी तर बाजूला करते. बघा काय येणार आहे, इथे येणार आहे 20 ग्रॅम लवंगाची एक पिशवी याप्रमाणे 1240 ग्रॅमची. बघा रे, 20 सख 120, 20 सख 120. लक्षात आलं का? 4 वजा 0 4, 2हातून 2 गेले उरला 0, एकातून 1 गेला उरला 0. इथं आले 0 उतरून घेतला. 20 दूने 40. काय आले, 20 दूने 40. 40मधून 40 गेले उरले 0. म्हणजेच जी काही 1240 ग्रॅम एवढी काय आहेत रे, एवढी लवंगाची जी काही वजन आहे ह्यामध्ये 62 पिशव्या तयार होतील. किती पिशव्या तयार होतील रे, 20 ग्रॅम प्रमाणे 62 पिशव्या तयार होतील. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? फक्त काय केलं, हे जे काही किलोग्रॅमचं रूपांतर केलं ग्रॅममध्ये आणि मी फक्त काय केलं रे, भाग दिला. तर किती आलं रे ते, 62. त्यानंतर आता प्रश्न दुसरा काय विचारला आहे बघा. सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेंटीमीटर कापड शर्टसाठी आणले, तर तिने एकूण किती कापड खरेदी केले. प्रश्नामध्ये आले एकूण, तर आपल्याला करायची बेरीज. चला पहिल्यांदा 2 रकाने आखून घेऊया. कोणतं आहे ते, पहिल्यांदा आहे मीटर, दुसरं आहे सेंटीमीटर. चला मीटरमध्ये काय आहे रे, 2 मीटर आणि 70 सेंटीमीटर अधिक एकूण विचारले म्हणून 2 मीटर आणि 40 सेंटीमीटर. काय आहे रे, 40 सेंटीमीटर. चला बेरीज करूया. सेंटीमीटरची काय येणार आहे, 0 अधिक 0 0, 7 अधिक 4 बरोबर किती आले रे, 110. काय आलं रे, 110. 7 अधिक 4 बरोबर 11. म्हणजेच काय आलं, 110. आता बघा आपल्याला काय माहिती आहे, हे जे काही 110 100 सेंटीमीटर काय आहे रे, 100 सेंटीमीटर बरोबर काय असतो रे, 1 मीटर. काय असतो, 1 मीटर. म्हणून मी काय करते, 2 अधिक 2 बरोबर 4. मग ह्यामध्ये मी काय करते, ह्या 100मधील 100 इकडे पाठवलं तर हे इथे काय होणार आहे, 1 मीटर आणि इथे फक्त राहणार आहे 10. म्हणजेच इथं काय येणार आहे, 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर. काय येणार आहे, 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर. लक्षात आलं का? 100 सेंटीमीटर बरोबर काय येणार आहे, 1 मीटर. म्हणजे 110मधील 100 इकडे पाठवलं तर ते मीटरमध्ये रूपांतर झालं 1 मीटर आणि इथे फक्त राहिले 10. म्हणजेच इथं उत्तर काय आलं, 5 मीटर 10 सेमी. तर सीमाच्या आईने 5 मीटर 10 सेंटीमीटर कापड खरेदी केले. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न पुढील काय आहे बघा. एका पाण्याच्या पिंपात 125 लिटर पाणी मावते, त्यापैकी 97 लिटर 500 मिलीलिटर पाणी वापरले, तर पिंपात किती पाणी उरले. आता बघा उरले म्हणजेच काय, आपल्याला काय करायचं रे, वजाबाकी. काय इथं आहे उरले म्हणजेच काय, आपल्याला करायचे वजाबाकी. चला पहिल्यांदा काय करायचे, ते 2 रकाने आखायचे. कोणतं आहे, एक आहे लिटर आणि दुसरा आहे मिलीलिटर. आता बघा एका पिंपामध्ये किती रे, 125 आणि त्यापैकी 97 लिटर आणि 125 मिलीलिटर. इथे आहे लिटर, 125 लिटर. काय आहे रे, 125 लिटर. इथे आहे 0 वजा काय आहे रे, 97 लिटर आणि आहे 500 मिलीलिटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता इकडे पहा, 0 मिलीलिटरमधून 500 मिलीलिटर जातं नाहीत, म्हणून मी काय घेतलं, ह्या लिटरमधनं इकडे 1000 पाठवले. किती रे, 1000 पाठवले. का? कारण आपल्याला काय माहिती आहे बघा,
1 लिटर बरोबर काय आहे रे 1000 मिलीलिटर. काय आहे 1000 मिलीलिटर. म्हणजेच 125मधून 1 लिटर तिकडे गेला, म्हणजेच लिटरचं रूपांतर झालं मिलीलिटर. किती राहिले 124. किती राहिले रे 124. आता बघा 1000मधून 500 गेले तर किती उरले रे, तर ते उरले 500. 1000मधून 500 वजा केले तर इथं उरले 500. आणि आता 124मधून बघा आता इथे काय आहे रे 4मधून 7 जात नाही, म्हणून मी काय घेतलं ह्या 2कडून हातचा घेतला. इथं आला 4, इथं उरला 1. लक्षात आलं का. 14तून 7 गेले उरले 7. काय उरले इथे 7. त्यानंतर 1तून 9 जात नाही, म्हणून मी काय घेतला हा जो काही 1 आहे हा 1मधून हा 1 इकडे पाठवला, इथे राहिला 0. इथे काय राहिला रे 0. तर आता बघा 11मधून 9 गेले उरले किती रे 2. उरले किती 2. म्हणजेच पिंपामध्ये 27 लिटर 500 मिलीलिटर एवढे पाणी राहिले. किती राहिले रे बघा पिंपात 27 लिटर आणि 500 मिलीलिटर एवढे पाणी उरले. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ना पुढील उदाहरण काय विचारले बघा. हरमिंदरने 57 किलोग्रॅम 500 ग्रॅम गहू एका दुकानातून व 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला, तर त्याने एकूण किती गहू खरेदी केला. प्रश्नामध्ये काय आलं रे पुन्हा एकूण, म्हणजे आपल्याला काय करायची बेरीज. चला बेरीज करूया. आता बघा 2 रखाने आखून घ्यायचे. काय आहेत, एक आहे किलोग्रॅम आणि दुसरा आहे तो ग्रॅम. चला 57 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम एकूण म्हणून अधिक. आता दुसरं काय आहे रे, दुसऱ्या दुकानातून 36 किलोग्रॅम आणि 800 किलोग्रॅम एवढा गहू त्याने खरेदी केला. चला ग्रॅमची बेरीज करूया. 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 8 अधिक 5 बरोबर काय आली रे 13. काय आली 13 बेरीज. त्यानंतर बघा 7 अधिक 6 म्हणजेच काय आले 13. हातचा गेला 1. 5 अधिक 8 5 अधिक 3 बरोबर 8 अधिक 1 9 म्हणजेच किती आले ते 93. आता बघा 93 किलोग्रॅम आणि ग्रॅम किती आले रे 1300. आपल्याला काय माहिती आहे 1 किलो बरोबर काय आहे रे 1000 ग्रॅम. काय आहे 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. म्हणून मी काय केलं हे जे काही 1000 आहेत 1300मधून 1000 इकडे पाठवले तर इथं काय आलं 93 अधिक 1000 ग्रॅम पाठवलं तर इथं रूपांतर झालं 1 किलोमध्ये आणि इथं फक्त राहिले 300 ग्रॅम. किती राहिले रे 300. इथं उत्तर काय येणार आहे 34 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम. काय येणार आहे 34 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम. म्हणजेच हरमिंदरने हरमिंदरने 94 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम गहू खरेदी केला. गहू खरेदी केला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.